कुटुंबासह मित्रमैत्रिणींवर रंगांची मनसोक्त उधळण करत कोल्हापूरवासियांनी मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी केली। रविवारी सकाळपासूनच रंगपंचमीच्या उत्साहाला उधाण आलं होतं। एकमेकांवर रंग उधळत बच्चे कंपनीसह तरुणाईनं रंगपंचमीचा मनमुराद आनंद लुटला, तर युवती आणि महिलांनी सुद्धा सप्तरंगाची उधळण करत रंगोत्सव साजरा केला। अनेक ठिकाणी संगीताच्या तालावर ठेका धरत तरुणाईनं जल्लोष केला। रविवारी कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी झाली। शनिवारी सायंकाळपासूनच पापाची तिकटी, महापालिका परिसर, राजारामपुरी अशा अनेक ठिकाणी रंग आणि पिचकाऱ्या खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती। रविवारी सकाळपासून रंगपंचमीचा आनंद ओसंडून वाहू लागला। कुटुंबातील बच्चे कंपनीनं रंगीत पाण्याच्या बादल्या, पिचकाऱ्या घेऊन बागडायला सुरुवात केली आणि बघता बघता रंगोत्सवाला रंग चढत गेला। अनेक ठिकाणी कॉलनी आणि सोसायटीतील मित्रमंडळींनी एकत्र येऊन रंगपंचमी साजरी केली, तर तरुणाईनं दुचाकीवरून फिरत आपापल्या मित्रमैत्रिणींना गाठून त्यांना रंगाची आंघोळच घातली। कोल्हापुरातील काही चौकात तर रविवारी सकाळपासून तरुणांचे ग्रुप जल्लोषात रंगपंचमी साजरी करत होते। त्यामध्ये तरुणी आणि महिलाही मागे नव्हत्या। दिवसभर रंगाच्या उधळणीत मौज मजा करत रंगपंचमी साजरी झाली। यंदाही कोरड्या रंगाचा सर्वाधिक वापर झाला। काही ठिकाणी काहिलीत बनवलेल्या रंगाच्या पाण्यात एकमेकांना बुडवून काढलं जात होतं। शालिनी पॅलेस परिसरातील मोबाईल ग्रुपच्या वतीनं यंदाही मोठ्या उत्साहात सार्वजनिकरित्या रंगोत्सव साजरा झाला। फक्त महिलांसाठी आयोजित केलेल्या या भगव्या रंगपंचमीमध्ये शेकडो महिलांनी सहभागी होऊन रंगपंचमीचा आनंद लुटला। रेन डान्स, झुंबा डान्स, स्पॉट गेमसह विविध खेळ इथं झाले। भाजपचे कार्यकर्ते आणि मोबाईल ग्रुपचे प्रमुख अमोल पालोजी यांच्या पुढाकारातून झालेल्या या उत्सवात नगरसेवक शारंगधर देशमुख, विशाल शिराळे, वैभव कुंभार, नगरसेविका सृष्टी जाधव, ऋग्वेदा माने यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला। या कार्यक्रमाचं नियोजन सागर डंबळ, अमित पालोजी, अभि बुडके, समीर दिवेकर, शुभम चौगले, राजवर्धन पाटील, कृष्णात घोरपडे यांनी केलं। कोल्हापुरातील मैत्रीण फाउंडेशन आणि भाजप महिला मोर्चाच्या वतीनं नगरसेविका माधुरी नकाते आणि माजी नगरसेवक किरण नकाते यांच्या पुढाकारातून दरवर्षी रंगोत्सवाचं आयोजन केलं जातं। रविवारी संभाजीनगर इथल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर सिने तारकांसोबत मैत्रीण रंगोत्सव हा भव्य कार्यक्रम पार पडला। कलरफुल रेन डान्स आणि डीजेच्या तालावर महिलांनी रंगपंचमीचा मनसोक्त आनंद लुटला। मैत्री रंगोत्सवात सहभागी होणाऱ्या महिलांसाठी लकी ड्रॉचं आयोजन केलं होतं। भाग्यवान महिलांना सोडतीद्वारे आकर्षक बक्षिसांचं वितरण करण्यात आलं। पाचगाव तरुण मंडळाच्या वतीनंही रविवारी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या ठिकाणी सकाळपासूनच तरुणाईनं रंगाची उधळण करत परस्परांवर शुभेच्छांचा वर्षाव केला। रंग आणि पाण्याचा फवारा मारून मनसोक्त आनंद लुटत पाचगावमध्ये रविवारचा दिवस आनंदाचा दिवस ठरला। संभाजीनगर मित्रमंडळाच्या वतीनं यंदाही रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली। डीजेच्या तालावर रंगात नाहून निघालेल्या तरुणाईनं प्रचंड जल्लोष केला। संगीताच्या ठेक्यावर नाचतानाच एकमेकांना रंग लावून रंगपंचमीचा मनमुराद आनंद उपभोगला। चौकात जमल्या। रेन डान्ससह डीजेच्या तालावर महिला वर्गानं रंगाची उधळण करत मनमुराद आनंद लुटला। रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत शारंगधर देशमुख यांनी आयोजित केलेल्या रंगपंचमीसाठी महिलांची अलोट गर्दी झाली होती। निसर्गमित्र संस्थेच्या पुढाकारातून यंदाही पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी झाली। बालचमुनी पाना फुलांच्या रंगांची उधळण करत निसर्ग रक्षणाचा संदेश दिला। चंद्रभागा, रावराणे आणि चिंचवडे विद्यामंदिर या शाळांमध्ये चेहरे रंगवण्याची स्पर्धा झाली। पालकांनी आपल्या मुलांचे चेहरे अत्यंत कल्पकतेने रंगवले होते। यावेळी रुपाली पाटील, अनिल चौगले, चंद्रलेखा जाधव, रवींद्र परीट, प्रिया रावराणे, जया कांबळे, सरदार तेंडुलकर उपस्थित होते।